रामदास गुरु माझे आई मधला ठाव द्यावा पायी रामदास गुरु माझे आई मला ठाव द्यावा पायी रामदास गुरु माझे आई मधला ठाव द्यावा पायी रामदास गुरु माझे आई मला ठाव द्यावा पायी रामदास गुरु माझे आई मधला ठाव द्यावा पायी रामदास गुरु माझे आई मला ठाव द्यावा पायी रामदास गुरु माझे आई मधला ठाव द्यावा पायी रामदास गुरु माझे आई मला ठाव द्यावा पायी रामदास गुरु माझे आई मधला ठाव द्यावा पायी कल्याणा माझे आई मला ठाव द्यावा पायी माझे आई मधला ठाव द्यावा पायी रामदास गुरु माझे आई मला ठाव द्यावा पायी रामदास गुरु माझे आई मधला ठाव द्यावा पायी रामदास गुरु माझे आई मला ठाव द्यावा पायी राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. सोमवारचा दिवस होता. आपल्या इथे जे चाफळ आहे समर्थांनी स्थापन केलं रामरायाचं मंदिर, त्या मंदिरामध्ये स्वतः सद्गुरु समर्थ रामदास स्वामी आणि काही शिष्यमंडळी दुपारच्या आरतीनंतर भजनाला बसली होती. सोमवारचा दिवस असल्यामुळे वाराचं भजन भगवान शंकरांचं झालं आणि त्यानंतर शिष्यमंडळी आणि समर्थांमध्ये जे काही प्रश्नोत्तर होत असत, समर्थ काही शिष्यांना वेळोवेळी उपदेश करत असत सहज, त्यात विषय निघता निघता भगवान शंकर आणि गंगा महात्म्याचा विषय निघाला आणि समर्थांनी इतकं रसभरीत वर्णन त्या काशी क्षेत्राचं, त्या भगवान शंकरांचं केलं. समर्थ सांगायला लागले, जगी धन्य वाराणसी पुण्य राशी तये माझी जाता गती पूर्वजांसी. वाराणसी ते क्षेत्र इतकं पुण्यमय आहे की तिथं केवळ गेल्यानी, गंगेमध्ये बुडी मारल्यानी पूर्वज उद्धरले जातात, आम्ही तर उद्धरलेच जातो, असं ते क्षेत्राचं महात्म्य आहे. सदा राम नामावळी नित्य काळी जीवा हित सांगे सदा चंद्रमौळी. काय तिथलं महत्व अजून तर सतत राम नाम स्मरण करणारे, सतत राम गाणारे, सतत राम ध्यानारे आणि ज्यांच्या जीवीचा विसावा राम आहे असे भगवान शिवशंकर त्या काशी क्षेत्री पूर्ण कलेने विलसत आहेत. आणि ते करतात काय? जीवा हित सांगे सदा चंद्रमौळी. काय हित? राम गावा, राम ध्यावा. काशी क्षेत्री भगवान शिवशंकर हे रामनामाचा उपदेश करतात. एक आख्यायिका नाही, अगदी अलीकडच्या काळातला उल्लेख आहे. आपण समर्थांचा 450 वर्षांपूर्वीचा काळ आहे म्हणून भगवान रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदांचे सद्गुरू हे काशी क्षेत्री गेले असता मणिकर्णिका घाटावरून ते गंगेच्या प्रवाहामधून एका नावेतून जात होते आणि जाता जाता ते अचानक भावावस्थेत गेले. काही काळ तसेच डोळे अर्धवून मिळीत आणि शांत उभे राहिलेले. कालांतराने देहबोधावर आल्यानंतर त्यांना शिष्यांनी विचारलं की ठाकूर, त्यांना ठाकूर म्हणत असत, ठाकूर तुम्ही अचानक भावावस्थेत जायचं कारण काय? तर ठाकूरांनी असं उत्तर दिलं, नीट ऐका बर का, या आख्यानाचं सार आहे. ठाकूरांनी असं उत्तर दिलं की अरे मी या मणिकर्णिका घाटावरून जात असताना इथे जी प्रेत जळतायत ना, ह्या ज्या चिता आहेत ना, मला असं दृश्य दिसलं की एक पिंगल रंगाचा तांबूस वर्ण असणारा, ज्यांनी जटा बांधलेल्या आहेत, अंगावर व्याघ्र चर्म चढवलेला आहे, हातात त्रिशूळ आहे, असा एक योगी आणि एक योगिनी दोघ जण करतायत काय? तर ती योगिनी ती प्रेत जी बांधलेली आहेत ना ती अशी हलवतीये आणि तो योगी त्या कानामध्ये एक मंत्र देतो. हा अनुभव रामकृष्ण परमहंसांना 100-150 वर्षांपूर्वी काशी क्षेत्री आलेला आहे. समर्थ हेच सांगत होते, सदा राम नामावळी नित्य काळी जीवा हित सांगे सदा चंद्रमौळी. म्हणून काशीला मृत्यू आला तर जीवाचं कल्याण झालं, त्याला पुन्हा जन्म नाही असं म्हणतात. आणि ते खरंय. तो अनुभव सगळ्या संतांनी घेतलाय. आपल्याला तसा रामकृष्ण परमहंसांसारखा अनुभव घेण्याची
आवश्यकता नाही. घेतला तर चांगलंच आहे, आपण तिथे जाऊन देह पडला तरी भगवंत आपलं कल्याण करतो. आणि तुम्ही सगळे शिरगावकर खूप भाग्यवान आहात. जे राम नाम तिथं भगवान शंकर देतात ना, दत्तात्रय स्वामी आपल्याला तेच देतात. त्यामुळे आपण तितकेच भाग्यवान आहोत जितके काशी क्षेत्री निवास करणारे आहेत. हे सारं वर्णन समर्थ सांगत होते. समर्थ स्वतः काशी क्षेत्री काही काळ राहिलेले भारत भ्रमण करत असताना, आणि समर्थांच्या मुखातून ते अप्रतिम रसाळ वर्णन ऐकून सगळ्या शिष्यांच्या मनात इच्छा निर्माण झाली, जावे काशी क्षेत्री, जावे काशी क्षेत्री, इच्छा मनी जाहली समर्थ शिष्यांच्या, श्री गुरुच्या सहजावे, श्री गुरुच्या सहजावे, ऐसे वाटे समग्र शिष्यांना. आपण काशी क्षेत्राला जायला हवं असं सगळ्या शिष्यांना वाटायला लागलं. आणि नुसतं नाही, सद्गुरूंना बरोबर घेऊन जायचं, त्यात खरा आनंद आहे. आमचा भगवान शंकर तर इथे म्हणाले, तो आम्हाला इथेही रामनामाचा उपदेश देतो, पण त्याच्याबरोबर क्षेत्र महात्म्य असतं ना, ते क्षेत्र महात्म्य पाहण्यासाठी आम्हाला शंकरांबरोबर समर्थांबरोबर जायला हवं. आपल्या रामदासी परंपरेमध्ये असं म्हणतात, साक्षात शंकराचा अवतार मारुती, कली माझी त्याची झाली रामदासाची मूर्ती. कल्याण स्वामींनी, आपल्याच शिरगाव मठाच्या जे परंपरेचे गुरु आहेत त्या कल्याण स्वामींनीच ही सांगितलेली आहे. त्यामुळं साक्षात शंकराचा जे अवतार होते ते भगवान समर्थ रामदास स्वामी, तेही आम्हाला बरोबर हवेत असं सगळ्या शिष्यांनी ठरवलं. आणि शिष्यांनी रात्री भोजनोत्तर एक अनौपचारिक बैठक भरवली आणि त्यात काही प्रमुख शिष्यांनी मिळून ठरवलं. त्यावेळेस जे चाफळामध्ये होते, जाणते होते, त्यातल्या शिष्यांनी, की आपण समर्थांना विचारूयात की सद्गुरुनाथ आपण जाऊयात का काशीला, तुम्ही याल का आमच्या बरोबर, आम्हाला निहाल का तुमच्या बरोबर. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी काकड आरती होती नव्हती तो सगळ्या शिष्यांनी समर्थांभोवती गलका केला. का? कारण जाते स्थळ सांगे ना, एके स्थळी राहे ना, फार काळ समर्थ कुठेही राहत नसत. का राहतील? तुमच्या आमच्यासारखं निवांत आयुष्य होतं त्या महापुरुषाचं. उभा हिंदुस्थान हिरवागार पडला असताना ज्यांनी तो स्वसामर्थ्याने शिवछत्रपतींना सहाय्य करून गुरु उपदेश करून भगवा केला होता, त्या समर्थ रामदास स्वामींना उसंतती कुठली? त्यामुळं काही काळ विश्रांतीसाठी त्यांच्याही जीवीचा विसावा रामच होता ना, त्या चाफळच्या रामाच्यासाठी त्याच्या ठिकाणी असणारा विसावा घेण्यासाठी समर्थ येत असत. त्यामुळे समर्थ काकड्यानंतर गेले तर कुठे पुन्हा निघून, काकड्यानंतर शिष्यांनी समर्थांना गाठलं आणि समर्थांना विनंती केली, समर्थ आपण जाऊयात. समर्थ म्हणाले, हरकत नाही, जाऊयात. कशी व्यवस्था करायची, मठात कोण थांबणार, कोण बरोबर येणार, आली का पंच. एवढा वेळ सगळं ऐकलं होतं, सगळे असे एकदम मनोरथ करत होते की आपण जायचं, आणि आता प्रश्न पडला, मठात कोण थांबणार. रामरायाची पूजा अर्चा, नैवेद्य आलं गेलं आहे. बरं, चाफळ त्या काळामध्ये आजही त्या आध्यात्मिक एक महान क्षेत्र आहेच आहे, पण त्या काळात राजकीय दृष्ट्याही महत्वाचं स्थान होतं. भारतभरातल्या 1100 मठांचं प्रमुख केंद्र होतं. त्यामुळे अनेक शिष्य येत, अनेक जिज्ञासू येत, त्यामुळे मठात कोणीतरी असायला हवं. शिष्य म्हणाले, बर गुरुनाथ आम्ही ठरवतो. आणि शिष्यांना आता पेच पडला की कोण थांबणार. काही शिष्य असे होते, जाऊन येऊ, फिरून येऊ, नाही तर कुठं होणार आहे काशीला जाणं. काही शिष्य असेही होते बर का, माझी काशी, माझी द्वारका, अयोध्या, मथुरा सगळे समर्थ, जिथे ते असतील तिथे मी जाणार. समर्थ काशीला आले, मी काशीला येणार. ते नाही आले, तुमचं तुम्ही गेलात, मी येणार नाही. समर्थांना सोडून मी येणार नाही. त्यामुळे समर्थ काशीला येत असतील तर मी इथे थांबणार नाही. आणि निम्म्यार्ध्या शिष्यांना तर काशी पाहायची होती. मग आता करायचं काय? सगळ्यांसमोर पेच प्रसंग निर्माण झाला. आणि अचानक काहींच्या डोक्यात लक्षात आलं, काहींच्या डोक्यात आलं, त्यात होता ज्ञान शिष्य एक, त्यात होता ज्ञान शिष्य एक, भाव भोळा अंतरी तो विवेक, भाव भोळा अंतरी तो विवेक, असे निष्ठा गुरुचरणी त्याची थोर, असे निष्ठा गुरुचरणी त्याची थोर, श्री त्याचा टाकीला सर्व भार, सर्व भार, सर्व भार. अज्ञान नावाचा एक 12-15 वर्षाचा पोरवणा मुलगा
चाफळला त्यावेळी होता. अत्यंत चुणचुणीत एकदम बारीकशी कुडी, नुकतीच मुंज झालेली ती बारीकशी शेंडी ठेवलेली, बारकस धोतर नेसून चुटू चुटू धावायचा, पटापटा सेवा करायचा. समर्थ चाफळात असली की त्याच्या अंगात चैतन्य संचारायचं. आपले सद्गुरू आहेत, इतक्या प्रेमाने, इतक्या आत्मीयतेने, इतक्या तल्लीनतेने, जसे तुम्ही शिरगावकर दत्तात्रय स्वामींचा हा उत्सव करताय ना, तितक्या आत्मीयतेने तो अज्ञान समर्थांची सेवा करत असेल. आणि जसं मगाशी आपल्याला सचिन बुवांनी सांगितलं की सेवा करत असत देहानी आणि मनानी, ध्यानानी, बुद्धीनी. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा उपनिषद वाचत असत, वेद वाचत असत, पुराण वाचत असत, भागवत वाचत असत, दासबोध नित्य पारायणामध्ये होताच. मग काही पडलेल्या शंका, त्याची उत्तरं ते समर्थांकडून घेत. आणि सतत ह्याला प्रश्न पडलेला, इतका कसा रे तू अज्ञानी, सारखे प्रश्न पडतात. कारण हा अभ्यास करत होता. बाकी बरेचसे भोजन भाऊ, त्यांना कसे प्रश्न पडतील, हे जन्मतःच ज्ञानी, आणि ह्याला सतत प्रश्न पडतात म्हणून हा अज्ञानी. आणि हा मात्र जिज्ञासेने इतका पछाडला होता की बारीक सारीक व्यवहारिक जीवनातल्या गोष्टी सुद्धा तो आपल्यापेक्षा ज्येष्ठांकडून समजावून घेत होता. आणि परमार्थाला तर साक्षात समर्थ रामदास स्वामी देहात होते, ते त्याला मार्गदर्शन करत होते. पण सतत ह्याला शंका, हा अज्ञान. त्यामुळे हा काय, हा अजागळ ढ, याला काय कळणार आहे. सगळे शिष्य अज्ञानांकडे गेले. अज्ञान महाराज काय करत असतील बरं. कालच काशी महात्म्य ऐकलं होतं समर्थांकडून. हे महाराज, ते त्यात ऐकलं होतं ना, जीवा हित सांगे सदा चंद्रमौळी, जपे राम नामावळी. ते रामरायाचं ध्यान करत बसले होते, जप करत बसले होते. आणि शिष्यांनी येऊन अज्ञानांना उठवलं. सांगितलं ना मगाशी की त्याचं चिंतन करताना, त्याची भक्ती करताना दुःख नसतं बरं का. इथे कोणी कामाला जाणारे असतील ना कंपनीमध्ये, तर त्यांना अनुभव असेल. आपलं काम चालू असताना कोणीतरी विचारलं ना, मला जरा सांग रे हे कसं करायचं, हातचं काम लगेच ठेवतो आणि त्याला सांगायला देतो. तेवढाच विसावा काम करताना. पण इथे नामधारी सुद्धा सत्पुरुष आहेत, त्यांना विचारा, नामस्मरण करत असताना एखादा फोन वाजला तर चिडचिड होते, चिडचिड. आनंद मिळत असतो नामामध्ये. तसं तो आनंद नामामध्ये आमचे अज्ञान महाराज घेत होते. आणि शिष्यांनी त्यांना बळच उठवलं. अज्ञान महाराजांनी पाहिलं काय झालं. शिष्यांनी सांगितलं, अरे अज्ञाना, समर्थांसमोर एक पेच प्रसंग पडलाय. बघा बरं का, समर्थांसमोर पेच प्रसंग काय. आता अज्ञान महाराजांनी कान टवकारले, कारण सद्गुरु वचनी, सद्गुरूच्या सेवेसाठी हा सादर असेल. अज्ञान म्हणाले काय. शिष्य सांगायला लागले, अरे ते काशीला जायचं ठरतंय. तर मग समर्थांना प्रश्न असा आहे की इथे थांबणार कोण मठामध्ये. तर तू थांबलास तर समर्थांना काशीला येता येईल पहा. म्हणजे समर्थांना काशीला येता येईल, ह्यांच्यासाठी काही नाही. असो. आणि अज्ञानांनी एका क्षणाचाही विलंब न लावता होकार भरला. विचार करा, आपण असतो तर आपल्याला अनुभव येतो, एखादं काम सांगा, तो तमका करतोय का बघा. तमका करत असेल तर ठीक आहे, दरवेळी काय मीच करायचो होय. किंवा असंही होतं, केलं असतो मी, खरंच केलं असतं, तशी मला अडचण काही नाही बरं का, पण हे एवढं एक राहतं. असं काहीतरी सबब आपण देत असतो. अज्ञानांनी एकही सबब न देता अज्ञान मठात. समर्थांनाही अज्ञानांचा अधिकार माहिती होता, त्यामुळे समर्थांनी होकार भरला की ठीक आहे, अज्ञान थांबतोय ना, मग आपण निघूया. सगळ्यांनी सामान सुमान बांधलं आणि दुसऱ्या दिवशी चाफळहून काशी यात्रेला प्रस्थान ठेवण्यासाठी निघाले. समर्थांनी अज्ञानांना बोलवलं. थोडस बारकं पोर, समर्थांनी कळवळून मिठी मारली आणि समर्थ त्याला सांगायला लागले, श्रीरामासी जेऊ घातल्या वीण, कदापि न सेवावे उदक अन्न, हाची नित्य नेम माझा जाण, अज्ञान तुची सालवी रे. अज्ञाना, मला माहितीये मठाचा व्याप खूप मोठा आहे, खूप कामं असतात, तुझ्या अंगावर खूप पडेल, लहान आहेस, बाकी कामं राहिली तरी चालतील, पण रामरायाला माझ्या उपाशी ठेवू नको बर का. शिष्य कसा असावा. सद्गुरुवचन तोची वेदांत, सद्गुरुवचन तोची सिद्धांत, सद्गुरुवचन तोची धादांत, सप्रचित आता. सद्गुरु सांगतील तोच वेद, तोच सिद्धांत, ते त्रिवार सत्य, ही धारणा शिष्याची असायला हवी असं समर्थांनी सांगितले. तीच धारणा अज्ञानांची होती. आणि समर्थांनी जे सांगितलं की रामरायाला उपाशी ठेवू नको बरं, अज्ञानांनी आपल्या अंतःकरणात पुरून ठेवलं.
झालं, समर्थांनी प्रस्थान ठेवलं. दुसरा दिवस उजाडला. पहाटे पहाटेच ही वामन मूर्ती स्नान संध्या आटोपून मंदिरामध्ये रामरायाच्या काकड्यासाठी गेली. अज्ञानांनी मंदिराचं दार उघडलं आणि आतमध्ये त्या समयीच्या मंद प्रकाशाचं पांघरुण नुकतंच बाजूला करून रघुराय ह्या संपूर्ण विश्वाच्या उदय समयी जे हास्य भगवंताच्या मुखावर असेल त्या हास्यामध्ये अज्ञानाकडे पाहत होते. अज्ञान देहभान हरपून ते रघुरायाचं रूप पाहत राहिला. अज्ञान त्या रामरूपाशी इतका एकरूप झाला, अज्ञान विसरूनच गेला काकड आरतीला आलोय. ध्यान लागतं ना रामाचं, ते असं लागतं. त्याच्यासाठी जप करायला लागतो, उपासना करायला लागते. अज्ञान काही काळ विसरून गेला, पुन्हा भानावर आला, अरे काकड आरती करायची. आणि अज्ञानांनी काकड आरती केली. काकड आरती करता करताही त्यांना ते शब्द आठवत होते. काकड आरती परमात्मया रघुपती जीवी जीवा प्रकाशली. हा जो आपला जीव आहे ना, मगाशी म्हटलं, त्या जीवानीच, त्या जीवाला त्या रामरायाच्या जीवानी प्रकाशित केलेला आहे. त्याच चैतन्य माझ्या अंतःकरणात आहे, मी नाही तोच आहे. ही धारणा त्यांची स्वतःबद्दल झाली आणि अज्ञान पुन्हा विरघळून गेले, पुन्हा विसरून गेले. काकड आरती चालू आहे असं ध्यान लागायला हवं. काकड आरती झाली, नित्याची आरती झाली. अज्ञानांनी स्वयंपाकाची सिद्धता केली. अज्ञान फार प्रेमाने स्वयंपाक करत होते, कारण आज त्यांच्या हातचं रामराया जेवणार होते. स्वयंपाक केला आणि अज्ञान ते नैवेद्याचं ताट घेऊन मंदिरामध्ये गेले आणि रामरायासमोर बसले आणि रामरायाला प्रार्थना केली. स्वयंपाक झालेला आहे, आपण आता प्रसाद घ्यावा. काही काळ गेला, काहीच प्रतिसाद काहीच नाही. अज्ञान आपले चिंतित, रामराया जेवला नाही तर समर्थांचं तर व्रत आहे. आणि अज्ञान काकुळतीला येऊन रामरायाला प्रार्थना करायला लागले. जे वीरे सख्या रघुराया, जे वीरे सख्या रघुराया, कानये दया माझी वेलाळा. मी बाळ तुझा ज्ञानी जेवी लढिवाळा. लागली उभरे मला नाही का तुला हे बाजूला धनुष्य बाण. चल उठ राघवा सख्या गे जेवून. चल उठ राघवा सख्या गे जेवून. चल उठ राघवा सख्या गे जेवून. इतक्या काकुळतीला येऊन त्या बाळाने रामरायाला प्रार्थना केली की त्याच्या डोळ्यातले ते अश्रू होते ना, ते इतके झराझरा वाहत होते. पडदाच जणू त्याच्या डोळ्यावर निर्माण झाला होता. आणि त्या अंधुकशा दृष्टीतून त्याला दिसलं की त्या मूर्तीतून एक प्रचंड तेजाचा झोत त्याच्या समोर येऊन बसला. आणि रघुराया मंद स्मित करत अज्ञानाला म्हणाले, बाळ. आणि अज्ञानांना आनंद झाला. पण काय भाव असतो, बालभाव निसर्गतः. किंचितस लटकर आगावून अज्ञान म्हणाले, ही वेळ झाली याची, मलाही भूक लागलेली असते. मठामध्ये आलेले यात्रेकरू असतात, त्यांना वाढायचं असतं. रामरायांनी मंदस्मित केलं. अज्ञान म्हणाले, उद्यापासून नाही बरं उशीर करायचा, बोलवलं की लगेच यायचं. रामरायांनी होकार भरला. रामरायांनी पहिला घास मुखात घातला आणि त्या शिष्याने इतक्या प्रेमाने केलेलं अन्न त्यांना अमृता समान गोड वाटलं. त्यांनी सीतामाईला बोलवलं, हनुमंताला बोलवलं, लक्ष्मणाला बोलवलं, साऱ्यांची पानं वाढायला सांगितली. भरत त्या अज्ञानाला इतका आनंद झाला. आपल्या माऊलींना अनुभव असेल, आपल्या हाताची चव आवडली म्हणल्यावर किती पान झालंय, काही आम्हाला घेणं देणं नसतं. आवडतंय ना, आनंदाने जेवा. ती स्थिती अज्ञानाची झाली. रामरायाने आपली प्रभावळ बोलवली, सारे आनंदाने जेवले. अज्ञान त्या रामरायाच्या मुखकमलाकडे पाहत त्याच तंद्रीत होता, ध्यानच लागलं होतं. सगळ्यांचं जेवण झालं आणि अचानक बाहेर मंदिरात कोणीतरी घंटा वाजवली. अज्ञान ध्यानातून जागा झाला. समोर पानं सगळी जेवून रिकामी झालेली, पण दिसतात तर रघुराया नाही. पण मंदिरात कोणीतरी आहे. पुढे यात्रेकरून नाही भोजन वाढायचे. अज्ञानालाही जाणीव झाली. अज्ञान पुन्हा आले
यात्रेकरूंना जेवण वाढलं, झालं सायं उपासनेला अज्ञान बसले, शेजारती झाली आणि पुन्हा मंदिरातले दिवे मालवून मंदसा प्रकाश, त्या प्रकाशाचं पांघरुण, मंद प्रकाशाचं पांघरुण अज्ञानाने रघुरायाला घातलं. पुन्हा त्यांची ती मंद स्मित करणारी मुद्रा आपल्या डोळ्यामध्ये साठवून ठेवली, ते ध्यान आपल्या डोळ्यात साठवलं आणि अज्ञान रघुरायाच्या चिंतनामध्ये आणि तो रघुराया त्या अज्ञानाच्या हृदय कमलामध्ये विश्राम पावला. दुसरा दिवस उजाडला. असं काही दिवस चाललं, पण व्हायचं काय? कधीतरी एखाद्या दिवशी अज्ञान बाहेर पडायचे खोलीतून आणि अज्ञानांना चटकन भास व्हायचा. कधीतरी खोलीतून समर्थ बाहेर येतील, आपल्याकडे मंद स्मित करतील आणि आठवण व्हायची, अरे समर्थ तर काशी क्षेत्री गेले, आणि अज्ञान हिरमुसून जायचा. ती नाही म्हणलं तरी पोर काशीला गेलं नाही याचं दुःख नाही बरं का, सद्गुरूंची भेट झाली नाही याचं दुःख अज्ञानांना होतं. आणि एक दिवस सकाळी काकड आरतीची वेळ झाली, अज्ञान आलेच नाही, रघुराया आले होते. बराच वेळ झाला, अज्ञान उठत नाहीये. शेवटी रामराया आपलं स्थान सोडून अज्ञानाच्या कक्षात गेले आणि अज्ञानाला उठवून विचारलं, अरे आला नाहीस आज काकड आरतीला? अज्ञानाच्या मस्तकाला हात लावला. किंचितसा तापही होता, एकट्या मुलावर जबाबदारी होती, हाताखाली माणसं होती, पण अधिकार जबाबदारी ही अज्ञानांवरती होती. छोटासा मुलगा तो. आणि अज्ञान रामरायाकडे बघून म्हणाले, सीतामाई ही होती तिथे, कष्ट मला होतात तुम्हाला, बघवतात तरी कैसे, कष्ट मला होतात तुम्हाला, बघवतात तरी कैसे, स्वयंपाक मी करतो आणिक, स्वयंपाक मी करतो आणिक, पहा जानकी बैसे बैसे, पहा जानकी बैसे. मला एवढे कष्ट होतात आणि तुम्ही सगळे बघता नुसतं. मगाशी म्हटलं ना, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. तो काय करतो आपल्या दासासाठी, तो त्या अज्ञानाला विचारायला आला होता. का उठला नाहीस? आणि अज्ञानाने ही तक्रार केली, मला कष्ट होत आहेत तुमची सेवा करताना. वास्तविक ह्यांनीच बोलावून घेतलं होतं जेवायला या, पण तो किती लाघवी आहे, आपल्या शिष्याचं कौतुक किती करतो. तो नाथांच्या घरी तो नाथांच्या घरी पाणी भरतो, तो कबीराचे शेले विणतो, तो समर्थांचा धनुर्धारी होऊन रक्षण करतो. समर्थांच्या चरित्रात असा उल्लेख आहे की समर्थ जेव्हा वनात फिरत असत आणि देहबोधावर नसत ना, तर दोन धनुर्धारी समर्थांचं त्या वनामध्ये त्यांच्या देहाचं रक्षण करत असत. का? कारण नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आजही राम आपलं ते ब्रीद पाळत होता. रामराया म्हणाला, बर असं कष्ट होतात माझ्या बाळाला, मग काय करायचं? अज्ञानांना आता जरा आनंद झाला. काय करायचं काय म्हणाले, तुम्हीच ठरवा. रामराया म्हणाले, ठीक आहे, आपण असं करू, जरा वाटून घेऊ सेवा. अज्ञानांना जरा धीर आला. बर म्हणाले, मग काय करायचं? आणि अज्ञानांनी ठरवून टाकलं की सीतामाई स्वयंपाक करेल, लाकडं आणायचं काम महाभीम बलवंत हनुमंत करेल, मंदिराची साफसफाई करतानाही मला मदत करेल, ते मी करणार. कारण की आपल्या शास्त्रात असं सांगितलंय की जे मंदिराची सेवा करतात ना, झाडलोट असेल, पुसणं धुणं असेल, त्याला सगळ्यात जास्त पुण्य मिळतं. हे माहिती होतं आणि ते कृतीतही अज्ञान आणत होते. मला म्हणाले ती सेवा पण हवी, मदत म्हणून मला हनुमंत येते. आणि लक्ष्मणांनी काय करावं, भिक्षा मागून आणावी फक्त. रामराय म्हणाले, आणि मी अज्ञान हसला, म्हणलं नाही हो, तुम्ही माझे आराध्य आहात, तुम्हाला कसं सांगेन. रामराय म्हणाले, असं नाही, सगळ्यांना सारखा नियम. हो म्हणाला, काकड आरती कराल तेवढी? रामरायांनी होकार भरला, ठीक आहे म्हणा. आणि दुसऱ्या दिवशीपासून झालं, सुरू झाली आमच्या अज्ञानांची सेवा. अज्ञानांनी रामरायाची केलेली आणि रामरायांनी अज्ञानाची केलेली. जानकी करी पाक सिद्धी, मारुती जल भरितो स्कंदी, लाकडे आणि मठा माझी, मागतो भिक्षा लक्ष्मणजी, काकड आरती रघुराया, नेमकी अशी ही दिनचर्या, करी हात देख रेख वरती, रघुवीर भक्त काज करीती, रघुवीर भक्त काज करीती,
दिनचर्या सुरू झाली आणि ह्या अज्ञानाने, या दासानी रघुरायाचं ब्रीद त्याला पाळायला लावलं. सगळी प्रभावळ रामरायाची त्या अज्ञानाची सेवा करण्याचा. असे काही दिवस गेले. सीतामाईनी रामरायाला कदाचित विचारलं असेल का, हो हे काय प्रकरण आहे. मला असं वाटतं रामरायाने सांगितलं असेल. आपले म्हाताऱ्या आजी आहेत ना, किंवा ज्येष्ठ आजोबा, त्यांना माहिती असेल. मूल जरा जाणतं झालं की आई त्याला सोडून माहेरी जाते. काही अडचण असते, 8-10 दिवस. एवढे दिवस कुठं न्यायचं माहेरी, त्याला घरात सोडते आजी आजोबांजवळ. भावंड असतात, राहील म्हणतं. ते मुलंही खुशीने राहतं. 1-2 दिवस तो रमतो आणि नंतर उगाच चिडचिड करायला लागतो. घरातल्यांनाही कळत नाही, का बाबा तू चिडचिड करतोय, सगळं तर आहे, उलट जास्त काळजी घेतोय. पण होतं काय माहिती का, ती आजी असते ना, किंवा ते आजोबा असतात, ते सांगतात त्याच्या काकूला, त्याच्या भावंडांना, जरा पोराच्या कलानी घ्या, आई नाही म्हणून चिडचिड होती, बाकी काही नाही. ती दिसली की गाडी जागेवर येईल. कदाचित रघुरायाने सीतामाईला हेच सांगितलं असेल. त्याची आई काशीला गेलीये, ती आली ना की त्याचीही गाडी जागेवर येईल. आणि असे आता ह्याचे हेही सुरू झालं. रामरायाची सेवाही सुरू झाली. आणि एका रात्री झालं असं होतं की मंदिराची सेवा करत होते अज्ञान. महारुद्र हनुमंतही जोडीला. आणि हनुमंताला त्याची ती देहयष्टी पाहिली. ही आपली शिडशिडीत मूर्ती. हनुमंताचे ते बलदंड स्कंद पाहिले आणि अज्ञान म्हणाले, कसे काय हो तुमचे एवढे बलदंड स्कंद. पहा दासाचं चिंतन काय असतं. हनुमंत काय म्हणाले, आपण काय म्हणालो असतो, मग रोज व्यायाम करतो, झालेच पाहिजे दंड मजबूत. हनुमंताने सांगितलं, अरे आहिमही राक्षसांच्या तावडीतून रामरायाला सोडवायची सेवा मला रामरायाने दिली होती. तर त्यावेळेस माझ्या स्कंधावर बसून भगवान श्रीराम आणि लक्ष्मण आले होते. त्यामुळे माझे स्कंद एवढे देखणे आणि बलदंड आहेत. काय भाव आहे आपल्या रामाप्रती, आपल्या स्वामी प्रती सेवकाचा पहा. आणि अज्ञान ते सगळं ऐकून हरखून गेले. त्यात थोडा उशीर झाला. अज्ञान धावत पळत गेले आणि रात्रीच्या भाकऱ्या थापायला लागले. आणि त्या गोळ्यामध्ये, त्या चिंतनामध्ये रघुराय कसे मारुतरायाच्या खांद्यावरती बसले असतील वगैरे, अज्ञानांकडून भाकऱ्या जास्त झाल्या. दुसरा दिवस उजाडला. काकड आरती झाली, नैवेद्य वगैरे सगळं झालं. आणि सीतामाईनी विचारलं, रघुराया आज अजून एक पदार्थ आहे बर का. रामराय म्हणाले, काय बरं. तुमच्या अज्ञानांनी केल्या म्हणाली. काय. अज्ञान सांगायला लागले, भाकरी राहिली होती. मग रामरायाने विचारलं, मग काय म्हणाले. समर्थांनी सांगितलंय, आपण यथेष्ट जेवणे, उरले ते इतरांचं देणे, वाया घालवणे हा धर्म नव्हे. न वाया नाही घालवायचं, या मठात चालत नाही बरं कोणाला. हे रामरायाला अज्ञान सांगत होता. आणि तो रामराया ऐकत होता. रुपेक्षी कदा रामदासा. ते सगळं ऐकलं. वर म्हणाले, तर म्हणाला, मी समर्थांना आवडतो तसा काला केलाय. ती भाकरी कुस्करली, त्याच्यावर फोडणी घातली, ताक घातलंय. तो कालाही थोडा थोडा सगळे घेऊ संपेल. चालेल म्हणाले. आनंदाने सगळ्यांनी पानात वाढून घेतला. रामरायाने तो काला एक घास मुखात घातला आणि इतक्या आनंदाने रामराया म्हणाले, वा अज्ञाना फारच सुंदर. म्हणजे त्रैलोक्याचे भोग, नानाविध मिष्टान्न ज्याला आपण वाहतो, तो रामराया कुठल्या अन्नाने सुखी होतो, तर भक्तांनी प्रेमाने केलेल्या शिळ्या अन्नाने तो सुखावतो. सीतामाईनी अज्ञानाचं कौतुक केलं. आणि आता अज्ञान मात्र हे जसं कौतुक व्हायला लागलं, तसं अज्ञानाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलायला लागले. कंठ दाटून यायला लागला, बोलता येईना. आणि हा जेवायला बसला आणि ती त्या भाकरीकडे पाहून त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी यायला लागलं. सीतामाईने विचारलं, आता काय झालं. आता सगळं काही तुझ्या मनासारखं आहे. अज्ञानाने सांगितलं, आवडतो मम समर्थ प्रभुला, आज झाला ऐसा काला, म्हणून मम जीव व्याकुळ झाला, अर्पण करण्याला. अज्ञान म्हणाले, माझ्या समर्थांना हा काला आवडतो. तुम्ही एवढं कौतुक केलं, त्यांना निश्चित आवडेल. मग आता मला त्यांना तो अर्पण करायचा. रामराय म्हणाले, अरे कसं शक्य आहे, समर्थ तर काशी क्षेत्रीय आहेत, कसं त्यांना देणार तू. हा म्हणाले अज्ञान, मला माहितीये मी कसं देणार. का, तुम्हाला त्रैलोक पाताळातून भूलोकावरती जर काय महारुद्र हनुमंत स्कंदावर बसून आणू शकत असतील, मी तर म्हणाले केवढंच वजन माझं, आणि भूलोकावरून इकडचं तिकडं जायचंय. जरा
आज्ञा करावी हनुमंताला स्कंदी न्यावे या बाळाला अर्पुन येईन मी श्री गुरुला रुचकर हा काला. म्हणाले हनुमंताला आज्ञा करा, ते मला स्कंदावर बसवतील. हा असा जातो, अर्पण करतो की लगेच येतो म्हणाले. इतक्या लढिवाळपणे अज्ञानाने रामरायाला सांगितलं आणि इतका चपखल युक्तिवाद केला की रामराय नाहीच म्हणू शकले नाहीत. हनुमंतानी भुभुक्कार केला, विराट रूप धारण केलं. अज्ञानाने पातेलं घेतलं, ते काल्याचं आपल्या हातात धरलं आणि हनुमंताच्या स्कंदावर टुंड करुडीवरून जाऊन बसले. हनुमंतानी स्मरण केलं, समर्थ कुठे असतील. समर्थ काशी क्षेत्री दर्शन घेऊन अयोध्येमध्ये आले होते. बराच काळ लोटला होता, अयोध्येपर्यंत आले होते. आणि आता अयोध्येत आलेत, आपल्या रघुरायाचं दर्शन घेतल्याशिवाय ती यात्रा पूर्ण कशी होईल. आणि अयोध्येत शरयू तीरी समर्थ त्यावेळेस, समर्थही तिकडे वैश्वदेव वगैरे करून रामरायाला नैवेद्य समर्पित करत होते. हनुमंतानी इकडून अदृश्य झाले आणि क्षणार्धात उड्डाण करून हनुमंत शरयू तीरावरती समर्थ जिथे आहेत तिथे अज्ञानांना घेऊन गेले. आणि अज्ञानाने समर्थांना पाहिलं, त्या हनुमंताच्या स्कंदावरून उडी मारली. पुढचा मागचा विचार न करता अज्ञान जे धावत गेले. समर्थ डोळे मिटून बसले होते नैवेद्य अर्पण करण्यासाठी. मागून जाऊन हे बालक कडकडून समर्थांना मिठी मारली, समर्थांचे डोळे धरले. समर्थांना स्पर्श ओळखीचा वाटला आणि म्हणून समर्थांनी पाहिलं कोण आहे. आणि अज्ञान अत्यंत लेडीवाळपणा म्हणाला, सद्गुरुनाथा मी आलोय. त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. समर्थांना एवढ्या महिन्यांनी त्यांनी पाहिलं होतं. तो काही बोलूच शकत नव्हता. त्याला खूप काही समर्थांना सांगायचं होतं, पण त्याचे अश्रू समर्थांना सगळं सांगत होते. आणि त्याच्या मुखकमलावरचे भाव समर्थांना समजत होते. आणि समर्थही ते सगळं न ऐकता ऐकत होते, शब्दांशिवाय ऐकत होते. असं गुरु शिष्याचं नातं असतं. पण समर्थ सावधान झाले आणि समर्थांनी विचारलं, अरे तू आलास, तुला सांगितलं होतं ना मठामध्ये तुला थांबायचंय, रामरायाला नैवेद्य अर्पण करायचंय. अज्ञान म्हणाले, सगळं व्यवस्थित होतंय. कसं काय, तू निघालास कधी. हा काय म्हणाला, आत्ता निघालो, काही घटक्यांपूर्वी निघालो, इथे आलो. कसं शक्य म्हणाले, आलास कसा. आणि अज्ञानाला समर्थांना बघून काही सुचतच नव्हतं. त्याच्या डोळ्यातून नुसते अश्रू वाहत होते. अज्ञानाने नुसता अंगुली निर्देश केला. तिथे एका वृक्षावरती एक वानर रामनाम स्मरणात तल्लीन झालेलं दिसलं. आणि समर्थांनी महारुद्र हनुमंतांना पाहिलं आणि समर्थ धावत गेले आणि हनुमंताचे चरण धरले. हनुमंतांनी समर्थांना उठवलं आणि समर्थांना ते तिथला सारा वृत्तांत सांगायला लागले. त्यांच्या शिष्याचा शुद्ध भाव आणि त्या शुद्ध भावामुळे त्यांनी मिळवलेला अधिकार, त्यांनी रामालाही सेवक केलं ही हकीकत हनुमंत समर्थांना सांगत होते. राम कसा भक्तवत्सल आहे, आपला स्वामी कसा भक्तवत्सल आहे हे सांगताना हनुमंताच्या डोळ्यात अश्रू येत होते. आपल्या शिष्याचा अधिकार किती आहे, किती तयार झाला हे ऐकून समर्थांचे डोळे घळाघळा वाहत होते. आणि अज्ञान, त्याला ते काही ऐकू येत नव्हतं. तो आपल्या समर्थांना घट्ट मिठी मारून फक्त त्यांच्या मुखाकडे पाहत होता. आणि त्यांची ती मूर्ती, त्यांचं ते रूप, त्यांचं अस्तित्व पाहून त्याचे डोळे पाणावलेले होते. कदाचित त्या दिवशी शरयूला पूर आला असेल बरं. समर्थांनी अज्ञानाला फार प्रेमाने जवळ घेतलं, त्याचा काला खाल्ला, त्याचं कौतुक केलं. हनुमंताबरोबर परत पाठवून यथावकाश समर्थाचा आपलं क्षेत्र येऊन दाखल झालं. पाहिलं राम कसा दासाची काळजी घेतो नव्हे, तो जर का अनन्य झाला तर राम त्याचाही दास होतो. अशाने राम गाण्याने, राम ध्यानाने. इथे आपण सगळे उपस्थित झाला, मी आपले आभार नाही मानणार. परक्यांचे आभार मानायचे, आपल्यांचे काय आभार मानायचे. उलट मी तुमच्याकडे मागणार. कुठल्या अधिकाराने ते नाही का, एखादं लहान मूल गाणं शिकत असतं, कोणी नाच शिकत असतं आणि कोणी वयस्कर मंडळी आली, ज्येष्ठ मंडळी आली की आई सांगते, कर रे त्याच्यासमोर नाचून दाखव. तो म्हणतो मी नाही नाचणार. मग ते आलेले असतात, ते म्हणतात, पहा मला गाऊन दाखवलंस, नाचून दाखवलंस तर लाडू देईन तुला. तो म्हणतो नक्की. म्हणतात हो नक्की, नाचून दाखव. तो नाचून दाखवतो आणि ते कसं नाचला असेल नसेल माहिती नाही, पण तो नाचून दाखवलं ना त्याला लाडू देतात. मी तुमच्या समोर हे करून दाखवलं ना, तुम्ही सगळे माझे ज्येष्ठ आहात,
मला तुमच्याकडून एक लाडू हवा. समर्थांनी आपल्याला जे सांगितलंय ना, राम गावा राम ध्यावा, असं रामाचं गायन आपण नित्य करूया. नित्य रामाचं ध्यान आपल्याला लागू दे. आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की साक्षात दत्तात्रय स्वामी इथे आहेत. जेव्हा जसं ज्याला शक्य होईल तसं इथे येऊन सेवा करतातच. ती अशीच करत राहूया. हा लाडू मला आपण सगळ्यांनी द्यावा. मला त्यात फार आनंद आहे. उत्तम साथीदार लाभले, त्यांचाही आभार मानतो. आणि आपण हा सगळे लाडू मला द्या अशी आपल्याकडून अपेक्षा करतो. राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा, राम जीविता विसावा, राम जीविता विसावा. मंगलाचे जय मंगल, मंगलाचे जय मंगल, राम कौसल्येचा भार, कल्याण